वेलकम बॅक टू न्यू व्लॉग मित्रांनो. तर व्लॉग झालेत आपले 60 व्लॉग चालू आहेत आता. 60 क्रॉस केलो आपण व्लॉग. तर खूप कमी व्लॉग यायला लागले ती. कारण काय, वेळ मला मॅनेज होईना होता मित्रांनो. तर आता बऱ्यापैकी आपण आता हे करायचं आहे. तर आता थोडंसं व्लॉगमध्ये पण चेंजेस केलेला आहे ना क्रियांश? ये इकडं माझ्याजवळ ये. या पण आता सकाळ सकाळ कसं करताय, अंक पण करतोय अंक पण. तर आता डेलीचं लाईफस्टाईल दाखवणार आहे मी माझे. म्हणजे दिवसभर आपलं कसं असतो, काय नाही, घरातून कशी सुरुवात होती, घरात काय करतो, घरातून निघताना आपल्याला धंद्याला किती उशीर लागतो, धंदा करत तर काय काय मॅटर होत असतो, कुठल्या दिवशी मॅटर होतो का नाही, धंदा होतो का नाही, धंदा कसं करायचं, ह्या सगळ्या अशा आपण. आणि ॲडिशनल म्हणजे काहीतरी आपलं परत काहीतरी इन्फॉर्मेशन आला तर ते इन्फॉर्मेशन परत तुम्हाला शेअर करत राहतो त्यामध्ये. म्हणजे आपलं डेलीच्या व्लॉगमध्येच हे सगळं तुम्हाला शेअर पण करावं. त्यासाठी तुम्हाला फक्त काय करावं लागतं, आपलं चॅनलला सबस्क्राईब करायचं है ना. काय करायचं? सबस्क्राईब. सबस्क्राईब काय करायचं? सबस्क्राईब. सबस्क्राईब. तर आता प्रियांचं पण स्कूल चालू झालेलं आहे ना सर प्रियांश? तर तू स्कूलमध्ये काय करतो? इकडे इकडे ये, इकडे ये, इकडे आपलं व्हिडिओ इथं चालू आहे. इकडे ये, इकडे इकडे खाली उतर, खाली उतर, उतर खाली. भाजीवाला आला. भाजीवाला आला म्हणून वाटलं? कुठं वाटलं तुला भाजीवाला? तिथं आला का? मग काय करणार आहे तू भाजी घेऊन? हं? तर चला, येऊ पण आत्ता उठलं, मी पण उठलं आता. दीपाली पण आंघोळ करते, म्हणजे फ्रेश होते. ते झालं तर मी फ्रेश होतो, आंघोळ करून घेतो. तर मग आपण आजच्या व्लॉगला सुरुवात करू. आणि व्लॉगचा विषय म्हणजे कसं, एक दिवसाआड व्लॉग येईल मित्रांनो. कारण डेली शक्य नाही आहे डेली टाकणं. कारण कसं, ज्याने कोणी व्लॉग बनवतो त्याला माहीत आहे, काम करणं, रिक्षा चालवणं, घरी येणं, परत व्लॉग सगळं एडिट करणं, त्याला खूप वेळ जातो. एडिटलाच खूप वेळ जातो, बाकी काय नाही. व्लॉग बनवतो आपण दिवसभर, पण त्याला व्लॉग बनवणं, एडिट करणे, परत त्याला पोस्ट करणे, त्याच्या खूप काही प्रोसेस येते. कारण ते भरपूर प्रोसेस असल्यामुळं ना, मी एक दिवस हे थोडं चांगलं रिस्पॉन्स सगळं भेटले आहे मित्रांनो. तर रिस्पॉन्स भेटणं हे सगळ्यात गरजेचं आहे. तर आता थोड्यापैकी बऱ्यापैकी तर आपल्याला रिस्पॉन्स भेटलेला आहे. तुम्ही जे प्रेम करताय आपल्यावर, इंस्टाग्रामवर पण, फेसबुकवर पण. तर आता आपल्याला ते फटाफट फटाफट थोडंसं 100K पर्यंत घेऊन जायचं फेसबुक आणि इंस्टाला. मग आपल्याला यूट्यूबचं पण बघूया नंतर. आणि अजून एक माझं यूट्यूबचं सोलापूरचा गणेश पाटील हे चॅनल आहे. त्यावरती फक्त फूड चॅनल आहे माझं ते. म्हणजे हॉटेल्सला जातो, रिव्ह्यू घेतो हॉटेल्समधले. म्हणजे असं काय एकदम प्रोफेशनल नाही, म्हणजे माझ्या मनाला येईल तसं जात असतं. त्याला आता खूप कमी झालेत व्हिडिओ बनवणं, ह्याच्यावरूनच मला वेळ भेटत नाही. तर ते पण सुरू करायचं लवकरच आहे ना की नाही? चला लवकर उतरायचं. आलं बघ कचराचा. स्वच्छ रहेगा ये भारत. हा मग बघ, स्वच्छ रहेगा ये भारत. टा 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 टा. कसं काय? अरे तसं नाही टाकायचं. तरी जरा मी आता रेडी झालोय, आम्ही सगळे रेडी झालो. अरे कोणाचा फोन आहे? अरे फोन कोणाचा आहे? अरे तिथं तिथं वाजायला वेळ. तर खाली तिथंच आहे. अगं ते हे चालू आहे. बंद झालं. क्रियांश ते मोबाईल घेऊन ये मामाचा. तर आता मी निघतो मित्रांनो, नाश्ता झाला, सगळं झालं, क्रियांश पण रेडी झाला. तर मी चाललोय जॉब. आपलं मी कुठे चाललोय? जॉबला. हे बघा आमच्या दीपूच्या मोबाईलचा हाल काय झालाय. झालं आता याच्या गेलं, डिस्प्ले उडून गेलेला आहे. आता याचा रिचार्ज याला करू भाऊ, आता किती पैसे खर्च होते त्याचा. काय असं आंधळं झालंय हे आंधळं. काय झालंय? आंधळं आणि आंधळं नाही, आंधळं. काय झालंय?
आता याला किती खर्च येतो ते बघून यायचं जाऊन. कोणाचा फोन आलता पण दीदीचाच असेल का? आला का? झालं पण माझं गाडी पुसून झालं सगळं झालं. त्याच्याला तर उद्या देणार होते की तू किती केली? हा वाव छान. सगळं संपलं. चला 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 चला. त्याचा खर्च किती? मग काय करू इथं ठेव हात ठेव पुढे ठेव पाया काय तर असतं बघ तुझं खरंच. कचरा तर कचरा चला लवकर. सकाळी जाम लागलो बघा. अजून बाहेर पडलो नाही फुल जाम. सगळे जाम सगळे म्हणजे सगळे जाम. हे तर निघे ना म्हणून असं काय आता सगळे जाम फुल जाम. रिपा तर पडू लागले ते जाम आहे आता. कसं तुला तर ते लागलेलं आहे फुल जाम आहे मित्रांनो. ट्रॅफिक मधून बाहेर निघालो. ट्रॅफिक मधून बाहेर निघाल्यानंतर लगेचच पहिली ट्रिप वाजली ते म्हणजे डायरेक्ट स्वारगेटच्या इथं होतं. स्वारगेटच्या थोडस बाजूलाच होता. तर स्वारगेटमध्ये आलो म्हणजे स्वारगेटच एरिया आहे. तर स्वारगेट तिथं आलो सोडले. त्यांचे 297 रुपये झाले आणि त्यांना थोडंसं ट्रॅफिक लागलं होतं माहिती का. त्यामुळे थोडंसं रेट वाढलं आणि आपण मीटरनं घेतोय तर सगळ्यालाच माहिती आहे. तर चला आता अजून खूप काम येत आहेच. पहिलं ते मोबाईल टाकायचं मला रिपेअरिंगला. ते मोबाईल टाकलं ना पहिलं घरच्यांचं तर मला डोक्यात नाही. ते रिपेअर करून घेतो आधी. रिपेअर करून घेतल्यानंतर बघू बाकीचं अजून काय काय कामं आहेत. आजचा दिवस कसं जायचं मग घरी गेल्यावर मोबाईल तर देऊन टाकू तिला. मोबाईल चालू झाल्यावर बघू बायको कशी खुश होतीये. कुठं आहे तुझा मोबाईल? तर मित्रांनो आत्ता जस्ट आलो. आज थोडंसं लवकर आलोय. आमचा किट्टू काय करू लागला? किट्टू किट्टू काय करतं का मग? आज रुसलाय किट्टू आमचा. का बरं रुसला? लवकर उठला का तू? इकडं बघ ना. तू कशाला रुसला? लवकर उठला म्हणून. होय मग आता काय बघायला तू? काय व्हिडिओ बघायला लागलाय तू? तर कुठं आहे का तुझा मोबाईल? मोबाईल कुठे तू कुठं ठेवलेलं आहे? मित्रांनो हे स्क्रीन गार्ड घातलेला हिला म्हणजे हिचा मोबाईलला. स्क्रीन गार्डचा विषय होता. स्क्रीन गार्ड झाला आणि मोबाईल आणून दिल्याच कुठं ठेवलं हे असं आहे. कुठं आहे कुठं आहे मोबाईल? कुठं दाखव बघ मोबाईल कुठं आहे? दाखव बघ कुठं आहे का? कुठं एका ठिकाणी सांगायचं. मग आता ओके झाला आता मोबाईल पूर्णपणे. मोबाईल ओके झाला. तिला महत्वाचं होतं. पण खूप काही प्लॅनिंग फसकलंय आमचा. म्हणून मी काय घातलं मग शेवटी काय घातलं? स्क्रीन गार्ड तुझ्या मोबाईलला, तुला नाही. मोबाईल घ्यायचा होता. सगळं प्लॅन फिसकलेला आहे सध्या तर आता तात्पुरतं ढकललो स्क्रीन गार्ड घालून. बघू पुढं काय होतंय काय. आता बघू पुढं कसं थोडं मॅनेजमेंट मध्ये. चला किट्टू किट्टू ते अजून रुसले तोंड इकडे. तर लोक आज लवकर यायचं कारण काय मित्रांनो थोडंसं बोर वाटलं. कारण आता उद्यापासून थोडंसं लवकर काढा म्हणते. शाळा वगैरे चालू झालेल्या आहे आता. तर शाळा ते चालू झाल्यामुळं मग परत आपण आता लवकर जाणार आहे. लवकर लवकर धंदा केला तर थोडंसं लवकर आपलं टार्गेट कव्हर होतो. असं थोडंसं टार्गेट मिस होऊ लागलं सारखं. त्यामुळं आपण आता लवकर आलो. थोडं लवकर झोपायचं. ठीक आहे. तर आता फ्रेश होतो. आलो फक्त थोडंसं बाथरूमला जाऊन आलो. तर आता लवकर फ्रेश होतो. फ्रेश झाल्यानंतर काय जेवणाचं ठरतं बघू. थांबा मग तुम्हाला सांगतो. काय करायला क्रियाज परत अजून कशाला काढला बाळा ते? तर आता मी फ्रेश झालोय मस्त.
तर आता जेवणाचं डिस्कस करायचं बायकोचं. डिस्कस काय असते? काय करणार आहे जेवण सांगतो ना. भाकरी. उठ उठ उठ. भाकरी. काय काय भाकरी. अजून दूध. का तूच म्हणला ना भाकरी दूध खायचंय तुला. आता गोळी घेतली ना. आपण आता खा ना मग लगेच कशाला. तू जे ठरवतो ते अजिबात करत नाही. तुझं हेच आहे, बोलतोय एक करतोय एक. चल लवकर लवकर दे. काहीतरी कर. हे कर मला करत नाही, जे नाही करू वाटतं ते लगेच करते. पण मला तुला पण खाऊ घालायचंय. मी खाणार म्हणलं ना तू ना एखादं पीस खाल्ल्यावर ते खाल्ल्यावर कोण पण खाते एखादं मग पीस. एखादं पीस नाही, हळूहळू खाईन ना मी. अरे लग्न झाल्यापासून हळू बोलला तर त्यात एक एक चितकोर घास पण थोडस चितकी अशी काढून पण खाल्ली ते वाढवली असती तर आतापर्यंत अर्धा किलो खाल्ली असते एवढं दिवसात. आपण मग खाऊ तर दे. आता मी स्वतः तू खात नाही, तू खात नाही. म्हणून म्हटल्याशिवाय कसं होता कसं. अरे आण असं म्हणाले की मी आणतच नाही, असं चाललंय तुझं. काय बोललो मी? तू आण मग मी खाते. ना आणत होतो तेव्हा खात नव्हती की. आता आण म्हणलं ना मी. आज आण ना. आण म्हणलं ना आण खाते. असं काय उपयोग आहे. चिकनचं मला सांगू नको. चिकन. सगळंच खायचं, हा, सगळं एकच मटण असतं. मटन, चिकन, माशी. हो का मग तू कसं खात, तू खातो का नाही सगळं सांग मग मला. बघ कसं मागते फिश पाहिजे. मग आण म्हणलं का नाही मी हा. तुला फिश. जा घेऊन ये. जा fish घेऊन ओके फिश फिश ये. जा घेऊन ये. फिश फिश ठीक आहे, फिश खाऊ आपण आता ना उद्या. उद्या येताना घेऊन येतो. आज ते लांब आहे तुला. आता लांब आहे, जाऊन लांब बनावं लागतं बा. उद्या येताना घेऊन येतो. मम्मा तोवर सगळं रेडी करते. आले फ्राय करते फिश फ्राय. मी करू बर ठीक आहे. ओके बघा मग मला बरोबर विश्वास नाही यायला, कारण तो खाणारा जेव्हा पुढचा खाणारा नसतो ना तो नीट करत नसतो. सगळ्यांनो मेनू आमचं चेंज झालंय. मधूनच काय बनवली ग? सांडग्याची भाजी आणि भुर्जी. सांडग्याची भाजी माहिती आहे की नाही तुम्हाला? माहित नाही. माहितच असेल सगळ्याला, कॉमन आहे ती. गावाकडे जास्त करतात काय ना ग? गावाकडे जास्त करतात, आपल्या इथं नाही आहे पुण्यात. पुण्यात फक्त भाजीच आणायचे आणि अंडा भुर्जी केलंय आणि भाकरी. आता भाकरी खूप छान लागते मित्रांनो. आता अलीकडे भाकरी कमीच खाऊ लागले काय ना ग? नाहीतर आधी चपाती कमी असायची, भाकरी जास्त जायचं. तर आता भाकरी कमी झाल्या, चपाती जास्त झालं. तर मग आम्ही दोघं एक डिसिजन घेतलंय. सकाळ म्हणजे दुपारचं जेवण चपाती, संध्याकाळचं जेवण मध्ये भाकर असं ठेवलं. तर आता होता दिवस असा, तो एक दिवसाआड आपले ब्लॉग येणार आहे. ते सगळंच पूर्ण दिवसभराचा विषय. तर चला भेटू लवकरच नेक्स्ट ब्लॉगमध्ये, ठीक आहे. आणि तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि क्रियांश बाय कर नीट. आणि काय करायचं? सबस्क्राईब. पाणी पाणी पडशील. बस खाली.